कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गौरवाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्यातील सर्वात जास्त चर्चेतील महाराष्ट्र केसरी आणि सर्वात जास्त भव्य दिव्य असे आयोजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच गोष्टीची चर्चा जास्त आहे की बक्षीस काय असणार आहे. साजेशी अशी चारचाकी गाडी त्या महाराष्ट्र केसरीलाही आणि उपमहाराष्ट्र केसरीलाही द्यायची असं उपमहाराष्ट्र केसरी आहे. त्याच्यासाठी आम्ही स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक हे वाहन आम्ही काल डिक्लेअर केलेलं आहे. बऱ्याच जणांसमोर एक प्रश्नचिन्ह उभा राहतो की नेमकं रामकृष्ण सातव पाटील कोण आहे की एवढं भव्य दिव्य बक्षीस आयोजन करत आहे. रामकृष्ण सातव हा फार कोणी मोठा हे व्यक्ती नाही. नमस्कार, मी ज्ञानेश्वर आसवले. आपल्या समेत आजचे स्पेशल गेस्ट असणार आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील साहेब. साहेब, स्वागत आहे आपलं. आणि कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गौरवाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्यातील सर्वात जास्त चर्चेतील महाराष्ट्र केसरी आणि सर्वात जास्त भव्य दिव्य असे आयोजन होणार आहे. आणि त्या संदर्भातच आज आपण चर्चा करण्यासाठी साहेबांसोबत आहोत. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे 18 मार्च ते 22 मार्च 2026 वाघोली या ठिकाणी. साहेब, बऱ्याच जणांचं एक स्वप्न असतंय की आयुष्यात एकदा तरी महाराष्ट्र केसरी पहलवान व्हावं. तसं आयोजकांचं पण असते की आयुष्यात आपल्याला कधीतरी हे यजमानपद मिळावं, ही स्पर्धा घेण्याचे भाग्य मिळावं. पहिली भावना आपली काय, ते भाग्य आपल्याला मिळालेलं आहे? भावना अशी आहे, आमचं वाघोली गाव प्रामुख्यानं वाघोली आणि पंचकृषी हे खेळाडूंचं ही गाव आहेत सगळी, की इथं खेळाडू खूप चांगले चांगले कुस्तीगीर असतील किंवा कबड्डी प्लेयर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगले खेळाडू इथं या भागामध्ये या पंचकृषीमध्ये आहेत. आणि बऱ्याच वर्षापासून ह्या भागातील क्रीडा रसिकांची अशी इच्छा होती की महाराष्ट्र केसरीचं जे काही स्पर्धा आहे ती आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये व्हावी. आणि त्यासाठी सातत्यानं जे क्रीडाप्रेमी आहेत ते मागणी करत होते. आणि त्याच मागणीच्या अनुषंगाने जे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत मेघराज भाऊ कटके यांनी अर्ज करून ठेवला होता बऱ्याच दिवसापासून की महाराष्ट्र केसरी स्पर्धा आमच्या गावामध्ये व्हावी म्हणून. आणि त्यांच्या त्या मागणीला किंवा आमच्या ज्या भागातील पंचकृषीतील क्रीडारसिक आहेत त्यांची जी इच्छा होती त्याला यश आलं. आणि यावर्षीची जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ती आमच्या मागणीवरनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं आम्हाला देऊ केली. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे शतशः आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि या स्पर्धेचं 2025-26 जे आयोजक करण्याचं जे भाग्य आहे ते आम्हाला आमच्या पंचकृषीला मला त्यांनी दिलं. त्याबद्दल मी संघटनेचे आभार व्यक्त करतो. नक्कीच साहेब. आणि तसं सांगायचं झालं तर तुमच्या परिवाराबद्दल राजकारणात आहे, सामाजिक कार्य पण आपलं खूप चांगलं आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पण चांगलं काम आहे तुमचं, असं बऱ्याचदा मी ऐकलं. आणि सांगायचं गेलं तर मला तुमच्याबद्दल या गोष्टीचा अभिमान वाटते की तुम्ही सर्वात जास्त मतानं निवडून आलेले उमेदवार आहात. तर तसं बघायला गेलं तर खेळाडू आणि राजकारण थोडं वेगळं पण असेल, पण तुम्हाला का वाटलं की बाबा आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुस्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे? कारण ऑदर पण स्पोर्ट्स आहेत आणि तसं बघायला गेलं तर हा जो खेळ आहे खूप खर्चिक आहे, महागडा आहे. इतर स्पोर्ट्सपेक्षा कुस्तीमध्ये खूप मोठा खर्च येणार आहे. तर कुस्तीसाठी आपण का निवडला? प्रामुख्याने आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जर कुठं काम करत असताना जर यश मिळत असेल तर ते नक्कीच हे जे सर्व भागातील ग्रामस्थ, क्रीडारसिक, खेळाडू हे सर्व लोक पाठीशी असतात म्हणूनच आम्हाला कुठेतरी काम करायची संधी मिळते. आणि मग जे लोक आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांच्या दृष्टीने ज्या योग्य आणि गरजेच्या गोष्टी आहेत ह्या गरजेच्या गोष्टी आणि ह्या भागातील लोकांच्या मागणी असलेल्या गोष्टी करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच हीच प्रेरणा आहे की ह्या लोकांचा पाठिंबा आणि त्याच्यासाठीच ह्या स्पर्धेचं आयोजन किंवा ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची ऊर्जा मिळते. गेले काही अनेक दिवस या स्पर्धेसंदर्भात चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे, परंतु बऱ्याच जणांसमोर एक प्रश्नचिन्ह उभा राहतो की नेमकं रामकृष्ण सातव पाटील कोण आहेत की एवढं भव्य दिव्य बक्षीस आयोजन करण्यात आलंय. समाजामध्ये वेगवेगळी चर्चा आहे की खूप मोठ्या बक्षीस स्वरूपात गाड्या मिळणार आहेत. तर एकंदरीत आपली पार्श्वभूमी काय, राजकारण असो, सामाजिक कार्य असो,
ते थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरोबर. नाही, नक्कीच रामकृष्ण सातव हा फार कोणी मोठा हे व्यक्ती नाहीये. परंतु वाघोली गाव, वाघोलीची पंचक्रोशी इथले नागरिक आणि यांचं दातृत्व फार मोठे आहे. आणि ह्या सगळ्या लोकांच्या पाठिंब्यावरती, ह्या सगळ्या लोकांच्या जीवावरतीच रामकृष्ण सातव असेल किंवा असे अनेक कार्यकर्ते ह्या भागातून मोठे झालेले आहेत. याला पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टीचं जे श्रेय जातं ते ह्या भागातील दानशूर व्यक्तिमत्व आहेत, ह्या भागातील ग्रामस्थ आहेत, की त्यांच्या पाठिंब्यावरतीच आमच्यासारखे कार्यकर्त्यांना बळ मिळते कामाचं. नक्कीच गेले मी 2-3 वर्ष झालं तुमच्या वाघोली गावची यात्रा जी असते त्याबद्दल भव्य असं कुस्ती मैदान घेतलं जातंय. हं. खूप मैदान म्हणजे चांगल्या कुस्त्या बघायला मिळतात. हं. त्या ठिकाणी पण मी तुम्हाला बघितलेलं आहे. हं. तर तसं तुम्ही पहलवानी क्षेत्रामध्ये आपलं परिवार आहे का? कुस्तीसाठी येतात मैदानाला दिसताय तुम्ही. हां, हां. तर त्या संदर्भात सांगा गावची यात्रा जत्रा ते मैदान ते आज भव्य महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा. प्रामुख्याने आमच्या गावची यात्रा श्री भैरवनाथ देवाची यात्रा इथं भरत असते. आणि या भैरवनाथ देवाच्या देवस्थान कमिटीवरती आमचे चुलते स्वर्गीय माणिकराव सातव पाटील हे इथं अध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखे अनेक युवक हे गावचं यात्रेचं आणि गावातील विविध जे काही कार्यक्रम आहेत त्याचं नियोजन करत असताना स्वर्गीय माणिकराव सातव पाटील असतील, आमच्या भागाचे नगरसेवक रामभाऊजी दाभाडे असतील आणि विशेष करून आमच्या भागाचे, आमच्या तालुक्याचे आमदार पैलवान नॅशनल चॅम्पियन माऊली आबा कटके असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही इथं नेहमीच राबवत असतो. परंतु खेळाडूंचं गाव म्हणून ओळख असलेल्या वाघोली गावच्या यात्रा आणि त्याच्यामध्ये होणारा कुस्त्यांचा आखाडा आमच्या गावाला असा परमनंट आखाडा इथं नव्हता. दरवर्षी यात्रेच्या दरम्यान आम्हाला आखाड्याचं नियोजन करावं लागायचं. तात्पुरता आखाडा तिथं बांधला जायचा आणि कुस्त्या व्हायच्या. तर त्याच्यामुळे त्याला काही मर्यादा येत होत्या. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सर्व मान्यवरांनी, मी ज्यावेळी ग्रामपंचायत वाघोलीमध्ये उपसरपंच म्हणून कार्यरत होतो, तर या सगळ्या लोकांचा असा आग्रह झाला किंवा असं सांगण्यात आलं की बाबा आपल्याला परमनंट आखाडा या गावासाठी बांधला गेला पाहिजे, आपला आखाडा खूप चांगला भव्य दिव्य प्रमाणात झाला पाहिजे, तर काय करता येईल ते तुम्ही बघा. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग जे गावचं भैरवनाथ मंदिर आणि भैरवनाथ तलाव आहे त्याच्या परिसरामध्ये खूप चांगला अद्ययावत असा आखाडा आम्ही तिथं बांधला, की ज्याला आम्हाला नॅचरली एक स्टेडियम त्या तळ्याच्या बांधाऱ्याचं मिळालं. अजून आम्ही त्यासाठी स्टेज आणि गॅलरीचं नियोजन केलं आणि खूप मोठा असा साधारणतः एका वेळेला 4 मोठ्या कुस्त्या तिथं चालतील असा मोठा आखाडा तिथं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं, ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मदतीनं आपण तिथं बांधला आणि कुस्त्यांना गावच्या आणि आखाड्याला एक भव्य दिव्य रूप तिथं यायला चालू झालं. मग ज्या वर्षी आमच्या आखाड्याचं बांधकाम पूर्ण झालं, तर एवढा चांगला आणि सुंदर आखाडा, ज्याला प्रेक्षक गॅलरी नैसर्गिकरित्या त्या बांधण्याची होती, खूप चांगल्या पद्धतीने साधारणतः 15,000 ते 20,000 लोक तिथे एका वेळी बसू शकतात, अशा आखाड्याचं निर्माण झाल्याच्या नंतर त्या आखाड्याचं पहिल्याच वर्षी मग आम्ही ओपनिंग करायचं ठरवलं. आणि योगायोगाने आणि आमच्या म्हणजे गावचं म्हणजे नशीब म्हणा की त्याच वेळेला आमच्या गावचा सुपुत्र पैलवान अभिजित कटके हा महाराष्ट्र केसरी झाला आणि सर्व गाव हे आनंदित झालं की आपल्या गावातला महाराष्ट्र केसरीची गदा काय वाघोली गावाला मिळाली. तर संयोगाने त्याच वेळी गावच्या आखाड्याचं काम पूर्ण झालं होतं. तर मी सर्वांना कल्पना सांगितली की या आखाड्याचं जे उद्घाटन आहे ते आपण अभिजितच्या हस्ते करूया आणि अभिजितचा गावच्या वतीने तो एक सत्कार आणि त्याचा गौरव आपण अशा पद्धतीने करू की त्याच्या हस्ते आपण त्या आखाड्याचं उद्घाटन घेऊया. आणि त्या आखाड्याचं आपण त्या वर्षी उद्घाटन घेतलं. पुढच्याच वर्षी परत अभिजित हिंद केसरी झाला. तर पुढच्या वर्षी आम्ही अभिजितच्या हस्ते परत त्या आखाड्यातील सर्व जे कुस्त्या लावण्याचं जे काही नियोजन असेल, कशा कुस्त्या लावल्या गेल्या पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं नियोजन असेल, त्याच्यावरती जबाबदारी टाकून आम्ही पुढच्याही वर्षी आम्ही अभिजितला गौरवित केलं त्या माध्यमातून. आणि तेव्हापासून तो वाघोलीचा आखाडा महाराष्ट्रामध्ये चितपरिचित झाला आणि कुस्त्यांच्या यात्रेच्या आखाड्यामध्ये वाघोलीच्या आखाड्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं. नक्कीच. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकच गोष्टीची चर्चा जास्त आहे की बक्षीस काय असणार आहे.
हं. कारण तसं सांगायचं झालं तर वेगवेगळे तर्क लावले जातात, पण अधिकृत माहिती तुमच्याकडनंच ऐकायची आहे. हं. प्रत्येकाचा अंदाज असतो की ही गाडी ठेवल, ती गाडी ठेवल. उपमहाराष्ट्र केसरीसाठी तर आपण क्लिअर केलेला आहात गटातील पहलवानांसाठी, परंतु महाराष्ट्र केसरी या मानाच्या गदा मिळवणाऱ्या पहलवानांसाठी काय बक्षीस असणार आहे तुमच्याकडनं सांगावं. ज्यावेळी ही स्पर्धा आम्हाला मिळाली, आमच्या गावाला मिळाली, त्यावेळी त्या स्पर्धेचं जे नियुक्तीचं पत्र आहे ते घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर त्यावेळी आम्हाला माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की पुणे आणि पुणे परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुस्तीची पार्श्वभूमी असताना तुमच्या वाघोली गावचं नाव आणि नावलौकिक या क्षेत्रामध्ये भरपूर आहे. तर महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आपण आपल्या गावामध्ये घेत असताना आम्ही म्हणजे मुरली अण्णांनी 2023 साली महाराष्ट्र केसरीचं जे आयोजन केलं होतं, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या सर्व ग्रामस्थांची तुमची ही जबाबदारी असेल की खूप चांगली तुमच्या गावाला साजेशी अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या हातून तिथं केली जावी आणि चांगलं नेटकं नियोजन तुम्ही सगळ्यांनी करायचंय. तर आम्ही त्यांना विनंती केली की अण्णा तुम्ही याआधी ज्या स्पर्धा झाल्या त्यातली सगळ्यात चांगली स्पर्धा ही तुमची होती, तर तुमचं मार्गदर्शन किंवा तुमच्या स्पर्धेमध्ये जे काही लोक सहभागी होते त्या सर्व लोकांचं मार्गदर्शन जर आम्हाला मिळालं तर आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू. त्या प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि त्यांनी ज्या आम्हाला अडचणी येतील किंवा आम्ही आयोजन करत असताना बाकी सगळ्याच्यामध्ये वेळोवेळी आम्हाला सन्माननीय मुरली अण्णा मोहोळांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ज्यावेळी स्पर्धेचं आयोजन करत होतो तर त्यावेळी आमच्या गावातील लोक ही कुस्तीवरती भरभरून प्रेम करणारी आहेत. तर बक्षिसांचं ज्यावेळेस आम्ही चाललो होतो की काय करायचं कसं करायचं, तर आमच्या गावातील जे आमचे सन्माननीय सर्व पुढारी लोक आहेत ती ह्या ह्याच्यामध्ये पुढे आली आणि त्यांनी सांगितलं की आपण बक्षिसं खूप चांगल्या पद्धतीने देऊयात. विजेता आणि उपविजेता ह्या दोनही लोकांना आपण चारचाकी वाहन देऊया. ते असं झालं पाहिजे की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर किंवा उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर या पैलवानांना राज्यभरातून मागणी असते की तुम्ही आमच्या आखाड्यांवरती या, तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये या. तर त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रभर प्रवास करत असताना तो पैलवान असेल त्याच्यासोबत 3-4 लोक तर असतातच. त्याच्यानंतर त्याच्या सर्व ते सामान किट वगैरे सगळं स्पोर्ट्स किट असते, सगळ्या गोष्टी असतात. तर त्याला साजेशी अशी चारचाकी गाडी त्या महाराष्ट्र केसरीलाही आणि उपमहाराष्ट्र केसरीलाही द्यायची असं सर्व ग्रामस्थांनी मिळून ठरवलं. आणि त्यानंतर आम्ही काल जी उपमहाराष्ट्र केसरी आहे त्याच्यासाठी आम्ही स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक हे वाहन आम्ही काल डिक्लेअर केलेलं आहे आणि उद्या आम्ही जो महाराष्ट्र केसरीचा विजेता पैलवान असेल त्याच्यासाठी जी गाडी देणार आहे ती आम्ही गाडी उद्या आम्ही डिक्लेअर करणार आहे. तर उत्सुकता होती आमच्या इथं कधी सांगतील, तरी पण आमची गाडी डिक्लेअर होईपर्यंत हे ब्रॉडकास्ट तुमचं पब्लिशही झालेलं असेल, परंतु ही गोष्ट गुलदस्त्यामध्येच आहे. तर त्यामुळं हे नक्कीच तुम्हाला उद्याच्या तारखेला ती गोष्ट समजेल की आम्ही महाराष्ट्र केसरीसाठी कोणती गाडी देत आहोत. त्यानंतर विशेष बाब आम्ही तुम्हाला अशी सांगतोय की जे गटातील महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत तर त्याही पैलवानांसाठी आणि त्याच्यातील उपविजेते जे आहेत तर त्यांच्यासाठीही आकर्षक वाहन जे दुचाकी वाहन असेल तर ते सर्व ग्रामस्थ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी सांगतो जी काही बक्षिसं ह्या सर्व पैलवानांना गटातलेही पैलवान असतील आणि जे सर्व गटातले विजेते पैलवान आहेत ह्या सर्व पैलवानांचं जे त्यांचं कौतुक आहे आणि त्यांचं जे बक्षीस आहे हे सर्वस्वी आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या पैलवानांना सत्कार करण्याचं आणि त्यांना खूप चांगलं बक्षीस देण्याचं हे सर्व जे श्रेय ते पंचक्रोशीतील ग्रामस्थांना जातं. पण नेमकं काय असणार ते पण उत्सुकता आहे. बरेचसे गटातील पैलवान ठीक आहे महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरीसाठी तुम्ही मोठं बक्षीस ठेवता, पण आमच्यासाठी काय हा प्रश्न आहे. त्याबद्दल काय सांगा, नेमकं बक्षीस काय? माझ्याही मनामध्ये कुतूहलता आहे की एक तर उपमहाराष्ट्र केसरीला तुम्ही स्कॉर्पिओ एन आहे ठेवले म्हणल्यानं त्याच्यापेक्षा मोठे हे महाराष्ट्र केसरीला हे निश्चित आहे, परंतु गटातील पैलवानांसाठी काय? गटातील पैलवानाला विजेत्याला आम्ही बुलेट गाडी. अरे वा वा वा, शुभेच्छा, धन्यवाद. आणि जो उपविजेता आहे त्याच्यासाठीही आम्ही खूप चांगलं बक्षीस हे आम्ही प्लॅन करत आहोत. नक्कीच तेही बक्षीस तुम्हाला आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये जाहीर करू.
साहेब ह्याबद्दल खरोखर कुस्ती शौकीनांच्या माध्यमातून तुमचं कौतुक आहे. आतापर्यंत एवढं भव्य दिव्य बक्षीस कोणीही ठेवलेलं नाही. मला वाटतं साहेब मी महाराष्ट्रभर फिरत असतो, देशभर फिरत असतो. कुठल्याही स्पर्धेमध्ये कुस्ती व्यतिरिक्त पण असो, कुठल्याही स्पर्धेमध्ये एवढं मोठं बक्षीस ठेवण्यात आलेलं नाही. तर खूप मोठं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. तर हे सुचलं कसं? तुम्हाला का वाटले बाबा हे कुस्तीसाठी आपण ठेवलं पाहिजे? ही जी बक्षिसं ठेवलेली आहेत मी तुम्हाला सांगतो, जशी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा इथं डिक्लेअर झाली वाघोलीमध्ये होणार, ही स्वतःहून ह्या भागातील सर्व जे काही आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील, आमच्या भागाचं नेतृत्व करणारे, वर्षानुवर्षे नेतृत्व करणारे जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, ह्या सर्वांनी मिळून पुढे येऊन ही बक्षिसं डिक्लेअर केलेली आहे. याच्यामध्ये आजपर्यंत मला तर प्रत्यक्षात कुणालाही बक्षिसासाठी फोन करावा लागला नाही. आमचे सगळे जे काही हे ग्रामस्थ आहेत ते एकत्र आलेत. ह्यांनी सगळ्यांनी मिळून ही बक्षिसं ठरवलेली आहेत की अशी अशी बक्षीस द्यायची. जसं बघा, वेळ बदलते, काळ बदलतो, त्याप्रमाणे बक्षिसं आणि देणाऱ्याचं दातृत्व वाढत जाते. कदाचित पुढच्या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिथं होईल तर याहीपेक्षा मोठी किंवा एक पाऊल पुढे उचललं जाईल. आणि हे गेलंही पाहिजे की जे पैलवान सराव करतात, बरोबर. जे पैलवान एवढी मेहनत करतात. मी एक काल तुम्ही घेतलेली पैलवान किरण भगतची मुलाखत पाहिली आणि त्या मुलाखतीमध्ये किरण भगत असं सांगतोय की जसे ऋषीमुनी तप करतात, हा. 12 वर्षाचं 20 वर्षाचं तप करतात आणि त्यानंतर त्यांना एखादी सिद्धी प्राप्त होते, तसं ह्या पैलवानांचं पण आहे. त्यांचं तप आहे 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष हे पैलवान खेळतात, मेहनत करतात. त्यांचे आई वडील त्यांचे वाचतात, त्यांचे मार्गदर्शक त्यांच्यावरती कष्ट घेतात बरोबर. आणि त्यानंतर ह्या लोकांना प्रसिद्धी मिळत असेल, बक्षिसे मिळत असेल, तर नक्कीच एवढे कष्ट करणाऱ्याला, एवढी मेहनत करणाऱ्या पैलवानांना आणि त्यांच्या पालकांचं आणि त्यांच्या वस्तादांचं कौतुक हे अशा पद्धतीनं किंवा याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि दुसरा प्रश्न असा असतोय की सर्वसामान्यांच्या मनामध्ये ठीक आहे, प्रत्येकाचा चाहता वर्ग असतोय. पहिला प्रश्न असतो, एवढी मोठी स्पर्धा आहे, खूप मोठं बक्षीस आहे, खरं नेमकं याचं कोण खेळणार आहेत? या स्पर्धेमध्ये कोणकोणते पैलवान खेळणार आहेत? हा प्रश्न तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतोय. तसं कोण खेळणार आहे त्या स्पर्धेत? ह्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आता महाराष्ट्रामध्ये आणि कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडं हिरो म्हणून बघितलं जातं ते टॉपचे सगळेच पैलवान ह्या स्पर्धेमध्ये खेळतील. याच्यामध्ये मी नाव घेईल तर पृथ्वीराज पाटील खेळेल, पृथ्वीराज मोहोळ खेळेल, माऊली जामदाडे त्याच्यामध्ये खेळेल, माऊली कोकाटे खेळेल, सिकंदर शेख आहे, त्याच्यानंतर आपला कदाचित किरण भगत पण खेळतील. किरण कालच्या भगत बाईट मध्ये पण सांगले की मी तयारीत तर आहे, हा. कदाचित ते पण खेळू शकतील. वस्ताद काका पवारांचे सगळे पट्टी खेळतील, दादा शेळके असेल, गायकवाड असतील, ते सगळे. तर सगळेच पैलवान या स्पर्धेमध्ये खेळतील. सगळ्यांचं तसं बोलणं झालं आणि सगळ्यांनी जिल्ह्याच्या चाचण्याच्या ज्या आहेत त्या चाचण्या दिलेल्या आहेत. तर तुम्हाला महाराष्ट्रातले कुस्ती क्षेत्रातले सगळे हिरो की ज्यांच्याकडं लहान मुलं, पालक ज्यांना आपल्या मुलाला उद्या भविष्यामध्ये पैलवान करायचे, त्यांच्या दृष्टीने जी मुलं, जे पैलवान आयडियल आहेत ते सगळे आयडियल पैलवान तुम्हाला इथे या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तसं बघायला झालं तर साहेब, आता मी जरी इंटरव्ह्यू घेत असलो तरी माझ्या मनामध्ये एखादा पहलवान असतील, तुम्हाला आवडत असतील, पण सार्वजनिकरित्या आपण ते बोलू शकत नाही, कारण की सर्व पहलवान सारखं असतात. पण मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला कोणत्या पहलवानाची कुस्ती आवडते? आता मी आवडता पहलवान आयोजक असल्यामुळं या स्पर्धेमध्ये जे पैलवान खेळणार आहेत ते माझे बऱ्यापैकी त्याच्यातले खूपच आवडतात. मी त्याच्यात म्हणून कुणाचे नाव नाही घेणार, परंतु याआधी खेळणारे माझ्या आवडीचे पैलवान अभिजित कटके आणि योगेश्वर दत्त. अभिजित कटके गाववाला आहे म्हणून का असं नाही? नाही, त्याचा खेळ ज्या पद्धतीनं त्यानं कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि त्याचा जसा खेळ होता तो. आणि दुसरं मी सांगितलं ना, योगेश्वर दत्त सुद्धा माझा आवडता पैलवान आहे. तर माझे कुस्ती क्षेत्रामध्ये माझे आवडते 2 पैलवान आहेत. आता एवढं भव्य दिव्य स्पर्धा तर घेताय आपण, तुम्ही म्हणला की योगेश्वर दत्त हे माझा आवडता पहलवान आहे. मग आमंत्रित करणार आहात का? असे कोणकोणते बाहेरचे मल्ल येणार आहेत आपल्या स्पर्धेसाठी, जेणेकरून गेस्ट स्वरूपात? हा, आम्ही आता आमच्या गावच्या ग्रामस्थांच्या 2-3 मीटिंग झाल्या. त्याच्यामध्ये आमच्या गावातले जे होऊन गेलेले पैलवान आहेत, बसतात लोक आहेत, तर त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत चर्चा झाली. या स्पर्धेसाठी आम्ही ह्या आधी होऊन गेलेले सर्व महाराष्ट्र केसरी जे पैलवान आहेत त्या सर्वांना आमंत्रित करणार आहोत.
जे काही अर्जुन अवॉर्ड असतील किंवा हिंद केसरी हिंद असतील. केसरी असतील, नॅशनल चॅम्पियन झालेले पैलवान आहेत. तर यथोचित आमच्या यथाशक्ती आम्ही सर्व पैलवानांना इथं बोलावणार आणि त्यांचा योग्य तो उचित मान सन्मान आम्ही आमच्या या स्पर्धेमध्ये सर्वजण करणार, एवढं तुम्हाला सांगतो. हे सर्व झालं स्पर्धेचं, परंतु नियोजन आता तर सुरुवात झालेली असेल. अ, सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे पुणे शहरामध्ये ट्रॅफिकचं. हम्म. आता आपल्याला जर वाघोलीला यायचं असेल तर कोल्हापूर, सांगली, सातारा, स्वारगेट, कात्रज याकडनं यावं लागणार. बराचसा वेळ जातो त्यामध्ये प्रवासामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पार्किंगचा विषय. तर एकंदरीत त्या स्वरूपात आपलं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झालेली आहे आणि किती वाहनांची तिथं कॅपॅसिटी आहे की तेवढं पार्किंग करू शकतो. बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला. मी आपल्या माध्यमातून तर काय वेळेत पोहोचणं फार जी, महत्त्वाचं आहे जी, स्पर्धेत. ओके. आपल्या माध्यमातून मी सर्व क्रीडा रसिकांना ह्या सगळ्या गोष्टी सूचित करू इच्छितो की ज्यावेळी आपण ह्या स्पर्धा पाहण्यासाठी याल, जर आपण पुण्याकडच्या बाजूने आलात तर वाघेश्वर मंदिराच्या तिथं तुम्ही युटर्न मारून तिथं विषय सातव हायस्कूल आहे आणि मोजे कॉलेज आहे. तर या दोनही शिक्षण संस्थांची मोकळी ग्राउंड इथं आहेत. तर आपण पुण्याकडनं जर वाघोलीकडे येत असाल तर आपल्या गाड्या तुम्ही इथं पार्क कराव्या. जे अहिल्यानगर आणि खालच्या भागातून येणारी जी काही लोक आहेत त्यांनी केसनन फाट्यावरती तिथं आम्ही 2-3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर जर सोलापूर रोडवरनं कुणी मधनं येत असेल किंवा वाघोली गावातून येत असेल तर आपलं जे क्रिकेटचं स्टेडियम आहे त्याच्यापासून जो आवळवाडीकडे जाणारा रोड आहे त्या रोडवरती खाली एक 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली. असं साधारणतः 30 ते 35 एकर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. मी सर्व जे आपले कुस्ती शौकीन आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की आपण ज्यावेळी याल त्यावेळी आमचे संयोजक किंवा जे काही पोलीस कर्मचारी इथं असतील त्यांच्या सूचनांचं आपण पालन करावं. तर आपल्याला तिथं गाडी लावण्यासाठी चांगली जागा मिळेल. पार्किंग पासून आपलं मैदान फक्त 500 मीटरच्या अंतरावरती सगळ्या पार्किंग जे आहेत त्याच्यावरून अगदी तुम्ही आरामात तिथं चालतही जाऊ शकता. परंतु तरीही आम्ही प्रत्येक पार्किंगच्या जागेवरनं रिक्षांची आणि 6 आसनी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे की जे तुम्हाला कुस्त्याच्या मैदानापर्यंत पार्किंग पासून नेऊन सोडतील. म्हणजे ती व्यवस्था आहे ती फक्त खेळाडूंसाठी आहे का प्रेक्षकांसाठी? प्रेक्षकांसाठी ही सगळी व्यवस्था आपण केलेली आहे मैदानावरती जाण्यासाठी. आता दुसरा मुद्दा म्हणजे बरेचसे पैलवान येत असतात. मला वाटतं हजारो खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पैलवानांची व्यवस्था कशी असणार आहे? कारण की पैलवानाला प्रत्येक मुद्द्यावरती त्यांची एनर्जी वेस्ट जाऊ नये ह्या उद्देशानं जवळ अंतर राहिलं पाहिजे, त्यांचा आहाराचं बघितलं पाहिजे, डाएटचं बघितलं पाहिजे. हे सर्व त्यांच्यासाठी नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे? आपल्या स्पर्धेच्या ठिकाणावरून एक 500-700 मीटरवरती भारतीय जैन संघटनेचं एक महाविद्यालय आहे ज्याचे अध्यक्ष माननीय शांतीलालजी मुथा भाऊ आहेत. तर ह्या स्पर्धेचं आयोजनाची जबाबदारी आल्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही माननीय शांतीलालजी मुथा भाऊंशी संपर्क केला आणि त्यांना आम्ही मागणी केली की अशी स्पर्धा आपण घेतोय, सर्व खेळाडूंची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे आणि जर खेळाडूंची चांगली व्यवस्था जर कुठं होईल तर ती आपल्या भारतीय जैन संघटना महाविद्यालयामध्ये होऊ शकते. तर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सामाजिक उपक्रमामध्ये भारतीय जैन संघटनेचं नेहमीच खूप मोठं योगदान आमच्या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. तर तिथं खूप चांगली राहण्याची, जेवणाची आणि पूर्ण जिथं खेळाडूंची वजनं आणि बाकीही गोष्टी तिथं होतील अशी व्यवस्था साधारणतः 840 खेळाडूंची आम्ही तिथे केलेली आहे. आणि त्याही जागेपासनं मैदानापर्यंत येण्यासाठी खेळाडूंना मोफत येण्या जाण्याची गाड्यांची व्यवस्था केलेली आहे आपण तिथं. साहेब आता 2-3 दिवस झाला आम्ही त्या पद्धतीनं कामाला पण लागलेलो आहोत. कुस्ती क्षेत्रात बरेचसे चॅनल असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहलवान पण तयारीला लागलेले आहेत. पूर्णपणे पहलवान तयारीला लागलेले आहेत. तर आता 18 मार्च ते 22 मार्च हा जो कालावधी आहे तर पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी शेड्यूल कसं असणार आहे? म्हणजे खेळाडू किती वाजता इथं आलं पाहिजे, पहिल्या दिवशी त्यांच्या सामने बघायला मिळणार काय, ह्याबद्दल प्रामुख्याने याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल म्हणजे आपण 2 सेशन दिवसाचे हे करतो. त्याच्यामध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत कुस्त्या होतील
आणि संध्याकाळी साधारणतः जर आता मार्च महिना आला त्याच्यामुळे टेम्परेचर जर जास्ती झालं तर आपण साधारणतः 4:30-5ला संध्याकाळचं सेशन चालू करतोय जे की रात्री 10पर्यंत चालेल. तर अशा 2 सेशनमध्ये आपण स्पर्धा तिथं घेतोय आणि खूप चांगलं नियोजन तिथेही त्या स्पर्धेच्या दरम्यान, कुस्त्यांच्या दरम्यान आमच्या गावातील जे स्वयंसेवक आहेत किंवा जे आमची जिल्ह्याची कमिटी आहेत, माननीय मेघराज भाऊ कटके आहेत, तर प्रामुख्याने सांगायचं तर याच्यामध्ये मेघराज भाऊ कटके, मी असेल, परंतु संदीप पप्पा भोंडवे जे कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे, त्यांच्या नजरेतून बारीक सारीक सगळ्या गोष्टी ह्या इथं बघितल्या जातात आहे आणि त्यांचं सगळं यामध्ये मार्गदर्शन असेल आणि खूप चांगलं म्हणजे कुस्त्या आहेत त्याचंही नियोजन खूप चांगलं माननीय संदीप पप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल एवढं मी तुम्हाला पाहिजे. ग्राउंडची कॅपॅसिटी किती आहे, तुम्हाला अपेक्षा किती आहे, एवढे खेळाडू प्रेक्षक वर्ग येतील त्या पद्धतीनं त्याची कॅपॅसिटी किती आहे? ग्राउंडची कॅपॅसिटी 25,000 लोकांच्या आसपास ग्राउंडमध्ये आरामशीर लोक फायनलच्या वेळी जास्ती गर्दी होईल. तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही ग्राउंडची क्षमता वाढवलेली आहे आणि याही उपर ग्राउंडच्याच बाजूला 2 मैदानं अजून आहेत. त्याच्यामध्ये आपण मोठ्या स्क्रीन लावतोय खूप चांगल्या हाय क्वालिटीच्या, की ज्यातून जर कधी हे ग्राउंड फुल होऊनही जास्ती गर्दी झाली तरी आलेला प्रेक्षक हा नाराज होऊन जाणार नाही. आणि तसं बघायचं झालं तर साहेब, तुमच्या सारख्या दानशूर व्यक्तीमुळे आज कुस्ती क्षेत्राला ग्लॅमर आलेला आहे. तसं बघायचं झालं तर 2022च्या अगोदर मी असं मोठं बक्षीस बघितलेलं नाही, परंतु आज मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नंतर जे स्वरूप मिळालेलं आहे खूप भव्य दिव्य मिळालेलं आहे. मागच्या वर्षी कोणतरी बक्षीस ठेवल्यामुळं यावर्षी बी ठेवावं लागतं. आज तुम्ही ठेवताय त्याच्यापेक्षा कदाचित जास्त ठेवण्याचा प्रयत्न लोक करत असतात. तर अशा दानशूर लोकांमुळे कुस्ती क्षेत्राला खूप मोठं ग्लॅमर आलेलं आहे. परंतु आपली महाराष्ट्रातली कुस्ती मातीपुरती मर्यादित राहिलेली आहे. जसं ऑलिम्पिकला मेडल मिळायला पाहिजे खशाबा जाधव नंतर, त्याच्यानंतर जसं प्रयत्न पण केले नाही, काही रावणाना आवडसारखे पहलवान प्रयत्न केलेले, परंतु तिथपर्यंत यश काहींना मिळालेलं आहे तर काहींना नाही. परंतु ज्या पद्धतीनं हरियाणा पुढे गेलेला आहे स्पर्धेच्या याच्यात, तसं आपलं महाराष्ट्र गेलेलं नाही. पण त्या दृष्टिकोनानं तुमची काही तयारी आहे का, भविष्यात आपण कुस्तीसाठी हे करू शकतो, एक प्लॅनिंग? नाही, नक्कीच. मी मगाशी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की ज्याप्रमाणे आमच्या गावचा यात्रेचा आखाडा आणि सर्व ग्रामस्थांना एकत्र करून ग्रामस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बक्षिसाचं नियोजन आम्ही जसं गावच्या आखाड्यात केलं, त्याच प्रकारे हेही महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये खरा दान स्वरूपानं आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आहे, माझा नाही, पुणेकरांचं सर्वांचं हा पुणेकरांचा आहे. तर नक्कीच जी दिशा या कुस्ती क्षेत्राला पाठबळ देण्याची आणि पैलवानांच्या पाठीमागं उभं राहण्याची 2023 पासून सन्माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी ज्या प्रकारे ही दिशा दाखवलेली की पैलवानांचा यथोचित मान सन्मान झाला पाहिजे, त्यांना चांगली बक्षिसे मिळली पाहिजे, तर भविष्यातही मान्य मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा तालुक्यातील अनेक दिग्गज आहेत. प्रामुख्याने मी इथं नाव घेतो की आदरणीय पंढरीनाथ अण्णा पठारे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ह्या तालुक्याला किंवा महाराष्ट्रातल्या पैलवानांच्या पाठीमागं उभा राहणारा एक दानशूर जर करण्यासारखं व्यक्तिमत्व कुणाचं असेल तर आवर्जून उल्लेख आपण इथं अण्णांचा केला पाहिजे. की अण्णांनी ज्या प्रमाणे पैलवानांना मार्गदर्शन केलं असेल, पैलवानांच्या पाठीमागे उभे राहिले असेल, गोरगरीब मुलांना त्यांनी ज्या प्रकारे कुस्तीमध्ये सहकार्य केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पैलवान या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तयार झाले. अशाच प्रकारचे अनेक लोक भविष्यातही आपल्याच पोरांच्या मागं उभे राहतील आणि नक्कीच ऑलिम्पिकसाठी किंवा वेगवेगळ्या जे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत किंवा कुस्तीचे त्यासाठी जी पोरं आहेत ती महाराष्ट्रातून भविष्यातही जातील. मी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी माननीय केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना निमंत्रित करण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी त्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला की ज्या प्रमाणे उत्तर भारतामध्ये हरियाणा, पंजाब या स्टेट्समध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडू तयार होतात, तर आपल्या इथं आपण थोडंसं मागं का दिसतो. मी त्यांना नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती दिली.
फार मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 10 एक वर्षापासून कुस्ती केंद्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता इथं तयार झालेली आहेत. आणि पूर्वीची जी परिस्थिती होती महाराष्ट्राच्या कुस्तीची ती आता नक्कीच नाही आहे. कानाकोपऱ्यातून चांगले चांगले खेळाडू हे जे कुस्ती केंद्रांमध्ये ते वस्ताद लोक शोधून शोधून हिरे आणत आहेत बरोबर. आणि त्यांना ट्रेन करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत, त्यांचा सराव घेत आहेत, त्यांना चांगला खुराक देत आहेत. तर मला वाटत नाही की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकसाठी आणि बाकी कुठल्याही स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुठं मागे राहील असं आत्ताची परिस्थिती बघून तरी वाटत नाही. नक्कीच आणि खूप भव्य दिव्य अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. तर साहेब आपल्या प्रेक्षकांना एक आतुरता आहे की ही स्पर्धा लवकरच आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्या प्रेक्षकासाठी काय आव्हान असणार आहे? काय नाही, मी सर्व कुस्तीप्रेमींना महाराष्ट्रातील आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आपल्या स्वागतासाठी आणि आपलं कुस्तीवरील जे प्रेम आहे त्या प्रेमातून खूप चांगली महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025-26 वाघोली पंचक्रोशी ग्रामस्थांनी इथं आयोजित केलेली आहे. आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून अवश्य ही स्पर्धा 5 दिवस पाहण्यासाठी यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा आपल्याला इथं वाघोलीमध्ये येत असताना ट्रॅफिक असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये कसलाही प्रॉब्लेम इथं होणार नाही. आपल्या यथोचित इथं मानसन्मान केला जाईल. आपल्याला पार्किंगसाठी, स्टेडियममध्ये बसण्यासाठी व्यवस्थित सगळी जागा आणि योग्य ते नियोजन सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. तर आपण ह्या कुस्ती स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अवश्य येणाऱ्या 18 ते 22 मार्च दरम्यान वाघोली येथील बाजार मैदान येथे जे स्टेडियम अद्ययावत उभारले जात आहे तिथं कुस्ती बघण्यासाठी अवश्य या. नक्कीच आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण अण्णा सातव साहेब आहेत आणि त्यांनी जे आज आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, आपल्या मुलाखतीतनं बोललेलं आहेत, त्याबद्दल खरोखर त्यांचं आम्ही आभारी आहोत की कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान ते आज पलवानकी क्षेत्रासाठी करत आहेत. त्याबद्दल खरोखर आपण आभारी आहोत. धन्यवाद.